सो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर मित्रांनो तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आजचा आपला आहे 30 डे 30 चॅलेंजचा आज आहे तिसरा दिवस. तर मित्रांनो आपली जर्नी तुम्हाला कशी वाटते नक्कीच आपल्या कमेंटमध्ये तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपले 30 डेज ब्लॉग चॅलेंज तुम्हाला कसे वाटणार आहे नक्कीच आपल्या कमेंटमध्ये ते पण आम्हाला कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मी भेटतो आता तुम्हाला गोंडे स्टेशनला. तर मित्रांनो तो फायनली आपण गोंडे स्टेशनला आलेलो आहे आणि आपली ट्रेन आहे 12 वाजून 54 मिनिटाची. तो सुद्धा इंडिकेटरला पण लावलेली आहे 12 वाजून 54 मिनिटाची ट्रेन. आणि आपली ट्रेन आता येईल रावेंगे. चला तर मी भेटतो आता ट्रेन आल्यानंतर तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ट्रेन मुंबई CST ला जाण्यासाठी CST ची ट्रेन क्राऊड आहे. आणि आपली पण ट्रेन आलेली आहे इकडं पनवेलला जाण्यासाठी. आज खूप क्राऊड होत आहे. आज आहे वीकेंड सॅटर्डे. Local arrived on platform number 2. Please turn on slow local for Chhatrapati Shivaji Maharaj via चला तर आपली ट्रेन पण आलेली. आपली ट्रेन पण आली. आता आपण आपल्या ट्रेनला बसूया. तर आपली ट्रेन आता गोंडे स्टेशनवर डिपार्चर होते. मित्रांनो पाठीमागं माझ्या ट्रेनमध्ये आज सॅटर्डेचा विकेंडचा डे आहे. आज विकेंडच्या डेला ट्रेनमध्ये क्राऊड नॉर्मली क्राऊड आहे. तर मित्रांनो तर आपण बघा तर आता आपण 7 करतो. तुम्ही कमेंट करता तू ट्रेनच्या बाहेर उभा राहून शूट करतो तर की वगैरे. तर मित्रांनो मी ट्रेनच्या बाहेर असं शूट करतो बघा. अल्ट्रावाईट झाले त्यामुळे तुम्हाला वाटतं ट्रेनच्या बाहेर ट्रेनच्या आतमध्ये बघा माझे पाय. ट्रेनच्या आतमध्ये तुम्ही कमेंट करता तू स्टंटबाजी करतो, तू ट्रेनच्या बाहेर लटकून व्हिडिओ शूट करतो. तर मित्रांनो तसं नाही, मी ट्रेनच्या आतमध्ये व्हिडिओ तर आता आपण बेलापूर सिटीला आता रिपोर्ट करणार आहोत. तर आपली ट्रेन आपण इथं सोडलेल्या आहेत आणि
जी आता आपली ट्रेन आहे ती आता जाणार पनवेलला. तर काल आपल्याला इथंच पैसे भेटलेले, पण पैसे लोकांनी आपल्याला काय अडवले नाही. तुम्हाला माहिती त्या दिवशी पण आपल्याला पैसे होते आडवे, त्यांना अडवलेलं नाही, कारण की आपल्याकडे होता कॅमेरा. ज्याच्या हातात आहे कॅमेरा त्याच्यात आहे पावर. तर तेच मित्रांनो आपल्याला इकडंच त्यांनी बोललेलं टी सी होते. टी सी लोकांनी आपल्याला काय पकडलेलं नाही. टी सी कोणाला पकडतात? ज्याने तिकीट काढलेलं नसतं, जे विदाऊट तिकीट ट्रॅव्हल करतात त्यांना ते पकडतात. आणि त्यांच्याकडं खूप एक्सपिरियन्स आहे, ते लगेच पॅसेंजरला ओळखतात. कोणी तिकीट काढलं, यांना काढलं, हे त्यांच्यात खूप पावर आहे कोणाला पकडायची. पण ज्याच्याकडे तिकीट वगैरे तिकीट आहे, पास आहे, त्याला काय घाबरायची गरज नाही. आणि ॲक्च्युली असं होतं की ज्या दिवशी आपण तिकीट नाही काढलं त्या दिवशी आपल्याला पकडणार. ज्या दिवशी आपण तिकीट काढतो, पास वगैरे असतो, त्या दिवशी ते पकडत पण नाही. तर बघू शकता मित्रांनो, विकेंडच्या डेला तुम्हाला इथं पार्किंग एरियामध्ये पार्किंग नॉर्मली पार्किंग हे तिथे एवढा काही क्राऊड नाही. जे माझ्या पाठीमागं बघताय ते बेलापूर CBD स्टेशन आहे. हे इथून 2 लाईनी तुम्हाला भेटते बघायला. इथून तुम्हाला ठाण्याला जाण्यासाठी पण ट्रेन भेटणार, CST ला जाण्यासाठी पण भेटणार. आणि इथून मेन म्हणजे तर दुसरी लाईन उरण लाईन स्टार्ट होते. हे बेलापूरवरून तुम्हाला उरण पर्यंत ट्रेन आहे, ती तुम्हाला इथून भेटणार. उरण ट्रेन बेलापूरहून आणि तुम्हाला नेरुलूर पण भेटणार. तर तुम्हाला नक्कीच उरणसाठी प्रवास करत असणार, ट्रॅव्हल करत असणार, तर तुम्ही बेलापूर किंवा नेरुलून तुम्ही ट्रेन पकडू शकता. चला तर मी भेटतो तुम्हाला थोडं पुढं. तर मित्रांनो, तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटताय नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये कळवा. आणि ज्यांना माहीत नसेल, जे न्यू व्ह्यूअर्स असणार, त्यांना सांगतो की आपल्या युट्यूब चॅनलवर डेली ब्लॉग येतात संध्याकाळी 6 वाजता. आपण 30 डे 30 ब्लॉग्स चॅलेंज घेतलेला आहे. आणि मित्रांनो, या 30 दिवसामध्ये आपल्याला सबस्क्रायबर खूप वाढवायचे. तुमचा मला खूप सपोर्ट हवा आहे. तर मित्रांनो, एवढ्या गरमीचा पण मी व्हिडिओ शूट करतोय, मेहनत करतोय, कन्स्ट्रक्शन करतोय. तर मित्रांनो, थोडासा सपोर्ट मला पण करा. आणि एवढ्या गरमीचा व्हिडिओ शूट करायला खूप घाम येतो मित्रांनो, बघू शकता. एवढ्या गरमीमध्ये पण जायला तर मी रिक्षाने पण जाणार, पण रिक्षाने मला एवढा फुटेज वगैरे नाही भेटणार. जसं मला इथून 15 मिनिटं चलत चलत जायला लागतं, त्याच्यात मी 2-3 मिनिटात जाणार, पण माझा व्हिडिओ कव्हर नाही होणार. तर बघा मित्रांनो, आज विकेंडचा डे. विकेंडच्या डेला नॉर्मली क्राऊड आहे. नाही तर तुम्ही बघू शकता या रस्त्याला इथं गाड्या उभ्या असतात पार्किंगला. आणि सांगायचं एवढंच होतं की आपला 30 डे 30 ब्लॉग चॅलेंज आहे, तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ नसन बघितले तर आपल्या चॅनलमध्ये सगळे व्हिडिओ आहे, ते नक्कीच तुम्ही चेकआउट करा. आणि मी भेटतो आता जॉबवर पोहोचल्यानंतर तुम्हाला. तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. तर मित्रांनो, तर आता मी फायनली जॉबवर पोहोचलेलो आहे. 1 मिनिटात आता जॉबवर पोहोचेन मी. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटलं? एवढ्या गरमीत आणि एवढ्या उन्हामध्ये आपण बाय वॉकिंग आपल्या जॉबला चाललेलो आहे.
बेलापूर स्टेशन ते 15 मिनिटच्या डिस्टन्सवर आपला जॉब आहे. तर पण 15 मिनिटं एवढ्या उन्हामध्ये, कडकडीच्या उन्हामध्ये पायी पायी चाललेलो आहे आणि एवढी मेहनत करतो व्हिडिओमध्ये. तर तुम्ही त्या मेहनतीला थोडं सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले 30 व्लॉग्स नक्की बघायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल तुम्हाला. चला तर भेटू मी आता जॉबवरून सुट्टी झाल्यानंतर. तोपर्यंत ब्लॉग तर मित्रांनो आता आपली जॉबवरून सुट्टी वगैरे झालेली आहे आणि आपण चलत चलत स्टेशन जवळ पण आलोय लवकर पटापट. तर मित्रांनो आपली ट्रेन आहे 11 वाजून 13 मिनिटाची आपली ट्रेन आहे. तर वाजते आता 11 वाजून 13 मिनिट आणि आपण आहो आता स्टेशनच्या बाहेर. मला काय वाटतं आपल्याला हे ट्रेन भेटेल? चला तर आपण चेक करू इथे. तर मित्रांनो 11 वाजून 13 मिनिटाची ट्रेन तर इंडिकेटर पण नाही दाखवते. तर आपल्याला ते ट्रेन पकडण्यासाठी लवकरात लवकर धावायला लागेल. बघा तर रात्रीचा बेलापूर स्टेशनचा व्ह्यू. तर हॉर्न वगैरे दिलंय पण कोणत्या ट्रेनने दिलाय ते नाही माहित. ट्रेन तर काय लागलेली ना आपली. तर आता भेटतो मी तुम्हाला स्टेशनला गेलो. तर मित्रांनो फायनली मी आता घरी आलेलो आहे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आपला 30 days 30 ब्लॉग चॅलेंज आहे आणि तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आपल्याला ब्लॉग मध्ये काय इम्प्रूव्ह करायचंय. चला तर भेटू आपण पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.